नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2024 तर्फा 2140 प्लस जागांसाठी बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या पदाची जे मित्रांनो भरती निघत आहे. तर या भरतीमध्ये जे मित्रांनो 9 प्रकारचे पद आहेत. जसं मित्रांनो कुकचं सुद्धा यामध्ये पद आहे, त्याचबरोबर सफाई कर्मचारीचं सुद्धा यामध्ये पद आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो वेगवेगळे पद यामध्ये 9 प्रकारचे आहे. ठीक आहे. आणि या भरतीसाठी मित्रांनो शिक्षण फक्त 10वी पास लागते आणि महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. तर पहा, मागची जी भरती होती मित्रांनो 2022-23 ला बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती झाली होती. त्यामध्ये महाराष्ट्रातील बऱ्याच विद्यार्थ्यांचं जे मित्रांनो बीएसएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये सिलेक्शन झालं होतं. ठीक आहे. आणि यावर्षी जे मित्रांनो एसएससी जीडी भरतीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना जे फॉर्म भरता आला नव्हता. एसएससी जीडी भरतीमध्ये बीएसएफ पद असते. तर या भरतीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना फॉर्म भरता आला नाही, कारण की सर्व्हर डाऊन होतं एसएससी जीडीचं. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना फॉर्म भरता आला नाही. त्याचबरोबर उंची यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांची कमी आहे, त्यामुळे फॉर्म भरता आला नाही. आणि वयोमर्यादा या भरतीमध्ये कमी आहे एसएससी जीडी भरतीमध्ये, त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना फॉर्म भरता आला नाही. ठीक आहे. तर पहा, बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीमध्ये वयोमर्यादा मित्रांनो जास्त आहे. 30 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात. त्याचबरोबर मित्रांनो बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये उंची सुद्धा कमी लागते पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी. तर चांगली मित्रांनो तुमच्यासाठी संधी निघून आली आहे मित्रांनो बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीची. याआधी मित्रांनो बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचं शॉर्ट नोटिफिकेशन आला आणि जेव्हा सुद्धा बीएसएफ कॉन्स्टेबलचं शॉर्ट नोटिफिकेशन येत असते तर भरती मित्रांनो कन्फर्म हे निघत असते. ठीक आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांची मला वारंवार कमेंट होती की सर बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मेन तुम्हाला याबद्दलच सांगणार आहे की बीएसएफ कॉन्स्टेबल भरतीचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे, सिलेक्शन प्रोसेस काय काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे की सर्वात आधी लेखी परीक्षा असणार आहे, आणि या भरतीमध्ये मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग नाही. ठीक आहे. आणि संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीबद्दल सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपाल खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. मित्रांनो, बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन ही भरती फक्त मित्रांनो 10वी पासवर निघत आहे. तर 10वी पासवरच तुम्हाला फॉर्म भरता येते. 2140 प्लस जागांसाठी ही भरती निघत आहे. महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता, तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर. ठीक आहे. तर आता या भरतीचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे, कारण की बरेच विद्यार्थ्यांची कमेंट होते. तर पहा मित्रांनो, जवळपास जून ते जुलै महिन्यापर्यंत जे मित्रांनो ही भरती जी आहे तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर लवकरच या भरतीचे फॉर्म भरणे चालू होणार आहे. तर आपापल्या तयारीमध्ये राहा. मी तुम्हाला प्रत्येक वेळी भरतीच्या अगोदरच मित्रांनो माहिती सांगत असतो, जेणेकरून तुमची या ठिकाणी तयारी झाली पाहिजे. कारण की काही काही असे महारथी असते मित्रांनो, जेव्हा फॉर्म भरणे चालू झाले तेव्हाच मित्रांनो अभ्यासाला लागते, आणि जेव्हा फॉर्म भरणे चालू झाले राहते तेव्हापासून मित्रांनो परीक्षेला जास्त टाइम मिळत नाही. ठीक आहे. तर त्यामुळे मी तुम्हाला अगोदर सांगतो, जेणेकरून तुमची चांगली तयारी झाली पाहिजे आणि तुमचं या ठिकाणी मित्रांनो सिलेक्शन झालं पाहिजे. ठीक आहे. तर कोणत्याही भरतीचा मित्रांनो आपल्याला पेपर पास करायचा असेल तर कमीत कमी 6 महिने तरी मित्रांनो या ठिकाणी अभ्यास असला पाहिजे. आज जवळ लवकरच मित्रांनो बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन ही भरती निघत आहे 2140 जागांसाठी. जवळपास जून ते जुलै महिन्यापर्यंत तुम्हाला हे भरती पाहायला भेटणार आहे. तर आतापासून तयारी चालू ठेवा. ठीक आहे. तर पहा, बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीमध्ये वयोमर्यादा किती आहे ते तुम्हाला सांगून देतो. तर 18 ते 25 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीचे विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये फॉर्म भरता येते. एससी एसटी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 30 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते. ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 28 वर्षापर्यंत तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते. आणि फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी फक्त 100 रुपये फी आहे. एससी एसटी कॅटेगरीला या भरतीमध्ये फी नाही आहे. ठीक आहे. त्याचबरोबर मित्रांनो, या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर पगार तुम्हाला 21,700 ते 69,100 दरम्यान मिळणार आहे. ठीक आहे. आणि आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर बघितलं मित्रांनो, बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीमध्ये जे 2022-23 ची जी भरती होती त्या भरतीमध्ये सर्वात आधी मित्रांनो ग्राउंड होतं, सर्वात आधी फिजिकल होतं, त्यानंतर लेखी परीक्षा होती. पण यावर्षी मित्रांनो काही सांगता येत नाही. यावर्षी जवळपास मित्रांनो सर्वात अगोदर लेखी परीक्षा होऊ शकते, कारण की पहा मित्रांनो कॉम्पिटिशन जे आहे मित्रांनो स्पर्धा वाढलेली आहे. या कारणाने सर्वात आधी यावर्षी मित्रांनो लेखी परीक्षा होऊ शकते माझ्या अंदाजाने. ठीक आहे. तर आपण जे आहे मित्रांनो आपल्या तयारीमध्ये असलं पाहिजे. लेखी परीक्षा जरी सर्वात आधी असली तर आपल्यामध्ये हिंमत असली पाहिजे की आपण या ठिकाणी पेपर पास होणार आहे. आणि सर्वात आधी ग्राउंड जरी असेल तरी सुद्धा आपल्यामध्ये हिंमत असली पाहिजे की आपण या ठिकाणी ग्राउंड पास होणार आहे. ठीक आहे. तर पहा मित्रांनो, बीएसएफ कॉन्स्टेबल भरतीमध्ये यावर्षी माझ्या अंदाजाने सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये. दुसऱ्या टप्प्यामध्ये मैदानी चाचणी तुमचं यामध्ये फिजिकल. तिसऱ्या
टप्प्यामध्ये तुमचं ट्रेड टेस्ट, चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. ठीक आहे. तर पहा सर्वात आधी तुमची यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे. तर लेखी परीक्षेमध्ये प्रश्न कशा प्रकारे विचारले जाणार आहे, तर पहा जनरल नॉलेजचे या ठिकाणी 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, हिंदी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे मित्रांनो, आणि तुम्हाला 1.5 घंटेचा टायमिंग भेटणार आहे. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. तर सेम मित्रांनो एसएससी जीडी सारखा सिलेबस आहे. यामध्ये 100 मार्काचा हा पेपर असणार आहे मित्रांनो. निगेटिव्ह मार्किंग नाही, तर तुम्हाला तुक्के सुद्धा मित्रांनो मारायचे आहे, कारण की निगेटिव्ह मार्किंग जर असते या भरतीमध्ये तर आपले जे प्रश्न बरोबर असते ते या ठिकाणी मायनस झाले असते. ठीक आहे. तर निगेटिव्ह मार्किंग नाही आहे बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीमध्ये, आणि ऑफलाईन पद्धतीने मित्रांनो हे परीक्षा असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमचं यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये मित्रांनो फिजिकल होणार आहे. तर पहा पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये 165 सेंटीमीटर लागते, सर्वच कॅटेगरी, फक्त एसटी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार सोडून. त्यानंतर महिला उमेदवारांसाठी उंची 155 सेंटीमीटर लागते, छाती 75 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी. त्यानंतर तुम्ही जर एसटी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार जर असाल तर एसटी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी उंची फक्त 160 सेंटीमीटर लागते. महिला उमेदवार जर एसटी कॅटेगरीच्या असाल तर महिला उमेदवारांसाठी उंची 148 सेंटीमीटर एवढी लागते. ठीक आहे. त्यानंतर आपण फिजिकलचा जर या भरतीमध्ये विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आहे 24 मिनिटांमध्ये, महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे 8.5 मिनिटांमध्ये. उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आणि 5 किलोमीटर रनिंग तुम्हाला या ठिकाणी 24 मिनिटांमध्ये मारायचे आहे. जे पण विद्यार्थी 24 मिनिटाच्या अंतर येणार आहे ते ग्राउंड पास होणार आहे, आणि जे विद्यार्थी 24 मिनिटापेक्षा जास्त येणार आहे ते फेल होणार आहे या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर महिला उमेदवारांसाठी सुद्धा 1600 मीटर रनिंग आहे, आणि 8.5 मिनिटाच्या अगोदर ज्या महिला उमेदवाराला ते ग्राउंड पास असणार आहे, क्वालिफाय असणार आहे, आणि ज्या महिला उमेदवार 8.5 मिनिटापेक्षा जास्त टाइम आला तर ते फेल असणार आहे. ठीक आहे. तर आपल्या मित्रांनो या ठिकाणी तयारी आतापासून चांगली चालू द्या, कारण की ग्राउंड या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला क्वालिफाय करायचं आहे. यामध्ये मार्क्स वगैरे नसते. ठीक आहे. तुम्ही या टायमिंग मध्ये आले तर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो ग्राउंड क्वालिफाय असणार आहे. ठीक आहे. तर सर्वात आधी लेखी परीक्षा झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं फिजिकल ग्राउंड होणार आहे. ग्राउंड झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं या ठिकाणी ट्रेड टेस्ट असणार आहे. आता ट्रेड टेस्ट काय यामध्ये, तर पहा तुम्ही जर मित्रांनो कुक मध्ये फॉर्म भरला तर तुम्हाला त्या अधिकाऱ्यांना मित्रांनो त्या ठिकाणी स्वयंपाक करून दाखवावा लागणार आहे. यालाच मित्रांनो ट्रेड टेस्ट म्हटलं जाते. तुम्हाला या ठिकाणी ते 5 पदार्थ करायला लावणार आहे. तर 5 तुम्हाला पदार्थ त्यांना करून दाखवावं लागणार आहे. पोळी झाला, भात झालं, भाजी झालं, आणखीन शिरा वगैरे झाला, आणखीन एखादा पदार्थ, असे ज्या मित्रांनो पदार्थ तुम्हाला त्यांना करून दाखवावं लागणार आहे स्वयंपाक. ठीक आहे. तर तुम्ही त्यामध्ये जर पास झाले तर तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो डायरेक्ट सिलेक्शन मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही जर मित्रांनो सफाई कर्मचारीमध्ये फॉर्म भरला तर तुम्हाला एका रूम मध्ये नेलं जाणार आहे, आणि त्या रूमची मित्रांनो साफसफाई तुम्हाला करून दाखवावं लागणार आहे नीटनेटकेपणाने. ठीक आहे. तुम्ही जर चांगल्या पद्धतीने साफसफाई केली, ठीक आहे, चांगल्या पद्धतीने मित्रांनो नीटनेटकेपणाने या ठिकाणी साफसफाई केली तर तुम्हाला चांगल्या या ठिकाणी मार्क्स मिळणार आहे, आणि तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट सिलेक्शन भेटणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची जे मित्रांनो हे व्यावसायिक चाचणी असते, ट्रेड टेस्ट असते. ठीक आहे. कुकमध्ये जर फॉर्म भरला स्वयंपाक करून दाखवावं लागणार आहे, सफाई कर्मचारीमध्ये तुम्ही फॉर्म भरला तुम्हाला साफसफाई करून दाखवावं लागणार आहे. ठीक आहे. तर असे वेगवेगळे मित्रांनो पद आहे यामध्ये. तर चांगली मित्रांनो हे भरती निघत आहे बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची. तर मागची जी भरती होती 2022-23 ची, त्यावेळेस सुद्धा 1500 ते 2000च्या दरम्यान मित्रांनो जागा निघाल्या होत्या. तर भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं. तर मागच्या भरतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नसेल तर यावर्षी मित्रांनो नक्की तयारी चालू ठेवा. यावर्षी नक्कीच मित्रांनो तुमचं सिलेक्शन होणार आहे. आतापासून चांगला अभ्यास करा, आतापासून चांगली तयारी चालू ठेवा. ठीक आहे. आणि आतापासून चांगले चांगले पुस्तक घेऊन घ्या. तर आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे, आणि अशाच प्रकारे 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.